नमस्कार, न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजची ठळक बातमी. वाढतं वय, बदलती जीवनशैली, मानसिक अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. संधिवात हे त्यातीलच एक असह्य करणारं दुखणं. 40 नंतर स्त्रियांमध्ये तर 60 नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शरीरातील जॉईंट्स मधील ल्युब्रिकेशन, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच असह्यनीय होऊ लागते. त्यातूनच कंबरदुखी, टाचदुखी, पाठदुखी, हातापायांना मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधिवातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे. सक्सेस ऑर्थो पावडर. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम. तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधिवाताला करा कायमचं बाय. बांधकाम कामगार कल्याण योजना दलालांच्या दावणीला, प्रशासन मात्र गप्पच. पत्रकार माननीय नितीन वायदंडे सर. आज दिनांक 14 जुलै रोजी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ईश्वरपूर तालुका वाळवा माननीय तहसीलदार सो यांना बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या अनुषंगाने वाळवा तालुक्यातील दलालांवरती कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमच्या चॅनलशी बोलताना आपले विचार, आपली व्यथा काय आहेत हे व्यक्त केले आहे. नमस्कार. आज सर्व सामाजिक संघटना ज्या वाळवा तालुक्यातील बहुजन संघटना आहेत, तसेच मी पत्रकार नितीन वायदंडे एका विशेष अशा विषयावरती आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विषय असा आहे की आज आपण पाहतोय की शासनाच्या माध्यमातून कामगारांसाठी अतिशय छान अशी योजना सुरू केली की जेणेकरून कामगाराला त्याच्या आयुष्यामध्ये जगत असताना अनेक अडचणींना सामोरे जायला लागतं आणि त्याचाच कुठेतरी उद्धार व्हावा, त्याला विकासाच्या दृष्टीने त्याचं कुठेतरी पाऊल पुढे पडावं या हेतूने ही योजना सुरू केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये ती योजना चांगल्या परीने राबवली जाते. त्यामध्ये पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त 60,000च्या वरती नोंदणीकृत बांधकाम कामगार यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये वाळवा तालुक्याचा जर विचार केला तर अतिशय सुंदर असं काम त्या ठिकाणी सर्वांनाच पाहायला मिळतंय. परंतु या क्षेत्रामध्ये आज जर पाहिलं तर अतिशय या क्षेत्रामध्ये कामगारांची कुठेतरी लूट होते, त्यांची फसवणूक होते. कारण शासनाचं नोंदणीचं जे काय फी असेल त्याच्यापेक्षा वाढवून हे ठराविक लोकांकडून ते वसूल केली जात असते. अशा अनेक गोष्टीचं हे विषय घेऊन आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात पुढे आपल्याला पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी लोकांची नोंदणी होते तर आता वाळवा तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर अनेक संघटना या कामगारांचे काम करत आहेत, अनेक लोक यामध्ये काम करत आहेत. तर कोणाचंही नाव नाही घेता, परंतु काम करत असताना काही संघटना रस्त्यावर उतरून कामगारांसाठी लढत आहेत, त्यांचं अभिनंदनच आहे. परंतु काही लोक असे आहेत की जे खाजगी एजंट म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या एखादी संघटना कामगारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील आणि त्या संघटनेच्या सावलीला राहून त्यांच्या संघटनेचं चुकीचं कुठलं तरी ओळखपत्र घ्यायचं, त्याच्यामध्ये आपला फोटो एडिट करायचा, नाव एडिट करायचं आणि त्या संघटनेचं मी काम करतोय असं कामगारांना दर्शवायचं आणि लोकांचे या ठिकाणी नोंदणी करायची आणि त्यांची फसवणूक करायची. आणि महत्वाचा मुद्दा जो आहे ती बोगस कामगार नोंदणी, याबाबत आम्ही जास्त करून त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोगस कामगार नोंदणी कशी करायची? आज बरेच लोक असे आहेत की जे कामगार आहेत, ज्यांना गरजू कामगार आहेत, ज्यांना त्या योजनेची गरज आहे, ते सर्व वंचित आहेत. आणि जे रोजच्या रोज 50,000 रुपये कमवणारे बरेच यामध्ये कामगार आहेत जे 50,000 कमवतात. दिवसाला गल्ला 50,000 रुपयाचा आहे. अनेक लाखो मध्ये खेळणारे आणि बरेच जण असे आहेत की याच्यामध्ये या ईश्वरपूर शहरामध्ये त्यांचे प्लॉट आहेत, येणे प्लॉट 2-2, 3-3 ठिकाणी अशा लोकांची बांधकाम कामगारांमध्ये नोंदणी केलेली आहे. आणि याचं कारण एकच की यांच्याकडून मिळणारं कमिशन हे जास्त असतं आणि हे कमिशन मिळवण्यासाठी आज समाजातील काही विकृत बुद्धीची माणसं जे आपल्या स्वतःचा किस्सा भरायच्या उद्देशानं ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि कामगारांची या ठिकाणी फसवणूक करत आहेत. तर अशा पद्धतीनं आज काम करत दिसताना कामगारांचा जर चुकीच्या पद्धतीनं नोंदणी होत असेल आणि यामुळं एजंट हा प्रकार सुरू केलेला आहे शासनाने, तो कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. आज एजंटचा जर प्रकार आपण पाहिला तर
ज्या लोकांना गरज आहे त्यांना लांब ठेवलं जातं आणि ज्यांना गरज नाही, जे आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत, प्रबळ आहेत आणि त्यांची सर्वोपरी काम करण्याची कमवण्याची क्षमता आहे, अशा लोकांची चुकीच्या पद्धतीनं, बोगस पद्धतीनं नोंदणी केली जाते आणि नोंदणी करून या लोकांकडून 50% जास्त कमिशन त्यांना प्रत्येक योजनेच्या लाभातून ते एजंट लोक घेत असतात। यामध्ये अनेक जण आहेत आणि हा जो लाभ मिळतो आणि हे कमिशन मिळतं, त्यामुळे काय झालंय की हे जे खाजगी एजंट आहेत त्यांना पैसे मिळाल्यामुळं त्यांच्यामध्ये गुंड प्रवृत्ती वाढावं लागलेली आहे त्या पैशाच्या जीवावरती। त्यामुळं समाजामध्ये सामाजिक काम करणारे, तसेच लोकांसाठी अहोरात्र पाळणारे पत्रकार, अशा अनेक लोकांना ते जीव मारायची धमकी देत आहेत। दुसरी गोष्ट जर पाहायला मिळाली तर अशा लोकांनी कामगारांच्याच कमिशन मधून पैसे मिळवायचे आणि भविष्यात त्या कामगाराला गरज पडली तर ते खाजगी सावकारीच्या रूपाने त्याच कामगाराला परत ते पैसे व्याजाने द्यायचा, असा प्रकार या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर मी प्रत्यक्ष पत्रकारांना विनंती करतो, जर तुम्हाला खरोखर या कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही ठराविक लोकांच्या घरी जावा, त्यांची घरे बघा, त्या लोकांना 50,000 1 लाख रुपयाचा इन्कम आहे अशी लोक या कामगारामध्ये नोंदणीकृत आहेत। दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या निवेदनामध्ये आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की जे एजंट आहेत खाजगी, त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी, त्यांनी नोंदणीकृत केलेले कामगार यांचं फेअर व्हेरिफिकेशन व्हावं, त्यांची पुन्हा नोंदणी करून घ्यावी आणि जे कामगार नोंदणीकृत आहेत ते कोणत्या इमारतीवरती कामाला जातात, कोणत्या ठिकाणी ते बिगारी म्हणून कामाला जातात, हे प्रशासनाने चेक करावं। दुसरी गोष्ट, यामध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, भले ते अनलिगली असतील, बोगस असतील, लिगली असतील, त्यांची काही चुकी नसते, फक्त वैयक्तिक एजंटनी स्वतःचा खिसा भरण्यासाठी त्यांची नोंदणी केलेली असते, कारण त्यांना त्याच्यातून जास्तीत जास्त कमिशन मिळत असतं। मग अशा लोकांना ज्या इंजिनियरनी ते आमच्याकडे कामाला आहेत असं सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्या इंजिनियरची सुद्धा चौकशी प्रशासनाने करावी आणि त्या प्रशासनाने त्याच्यामध्ये दोषी असणारे जे इंजिनियर आहेत, अभियंते आहेत, त्यांचं सर्टिफिकेट रद्द करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे। दुसरी गोष्ट पुढे जाऊन म्हणायचं तर असे खाजगी एजंट आज रस्ते आपल्याला मिळायला लागलेले आहेत। कुठल्या तरी संघटनेच्या आडोशाला राहून लोकांची फसवणूक करणारे जे एजंट आहेत त्यांच्यावरती सुद्धा प्रशासनाने कायदेशीर सांगली जिल्हा प्रतिनिधी माननीय अनुसया चव्हाण मॅडम।